सोयराबाईंच्या राजगळाला अण्णाजी हा हिकमतीचा व प्रधानमंडळातील सर्वात सुळसुळता मासा लागला. हा मासा जाळ्यात फसणारा नव्हता. आपल्या अजब अक्कल-हुशारीने जाळे विणणारा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र असता, युवराज असता, संभाजीराजांना बगलेला टाकून रामराजांची गादीवर स्थापना करण्याचा घाट अण्णाजीने का घालावा? त्याला अनेक कारणे होती. एकतर आपल्या घरची गोदावरी ही स्त्री संभाजीराजांच्यामुळेच नाहक खर्ची पडली हा ठाम सल त्यांच्या मनातून हलता हलत नव्हता. तसाच धारावसुलीच्या आपल्या तर्फेच्या अधिकारात युवराजांनी वेळोवेळी हस्तक्षेप केल्याचा त्यांना राग होता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संभाजीराजांच्या हाताखाली सुरनिशी चालू राहील की नाही, चालू राहिली तरी पुऱ्या अधिकाराने राबविता येईल की नाही, ती कायम हाती टिकेल की नाही याची त्यांना शाश्वती नव्हती. रामराजे स्वामी होण्यात मात्र तेच महाराणीचे प्रमुख सल्लागार राहणार असण्याची शक्यता होती. सोयराबाई तर संभाजीराजांच्या मागे महाराजांच्या राज्याभिषेकापासूनच हात धुवून लागल्या होत्या. शत्रूचा शत्रू तो मित्र या न्यायाने सोयराबाई आणि सुरनीस अण्णाजी दत्तो यांची हातमिळणी ओघानेच झाली. संध्याकाळी नाशिक, त्र्यंबक भागातून आलेले पेशवे मोरोपंत रायगडावर आले. तेव्हा महाराणीच्या भेटीसाठी 7 महालात रुजू झाले. महाराजांविना सुना सुना वाटणारा बालेकिल्ला बघून त्यांच्या मनात कालवाकालव दाटली होती. सांत्वनाचे 4 शब्दही त्यांना महाराणींना सांगवेनात. तोंडावर उपरणे घेत ते लहान मुलासारखे कोंदटले, गदगदले. त्यांचा उमासा सुमार होताच सोयराबाई त्यांना म्हणाल्या, तुम्हीच असा धीर टाकलात तर आम्ही कोणाकडं बघावं पंत? या बाळराजांना कोण देणार पाठबळ? आम्ही तर उजाडच झालो. काय करावं समजेना झालं आहे. सोयराबाईच्या शब्दाशब्दानेच मोरोपंतांच्या पोटात रायगड चढतानाच पडलेला खड्डा दुणावत चालला. डोळे टिपून मान लववीत ते बांधील बोलले, खाशांनी काळीज टाकू नये, आम्ही पाठीशी आहोत. तोच आधार आहे. तुमच्याकडून हीच उमेद राखून आहोत आम्ही. अण्णाजींची भेट घ्या. जे करणं ते त्यांच्या तुमच्या एक विचारे करा. आम्ही काय सांगणार? जे सांगायचं होते ते सांगूनही सोयराबाई नामानिराळ्या झाल्या. एक विचार पूर्वीच झाला होता सोयराबाई आणि अण्णाजींचा. प्रधानमंत्री असलेल्या मोरोपंतांना त्यात कसबाने सामील करून घेतल्याशिवाय एकही पाऊल पुढे टाकता येणार नव्हते. शेवटी मोरोपंत दौलतीचे शिक्केधारी पंतप्रधान होते. उदास रायगडावर खिन्न काळी रात्र उतरली. ती उजळायला असमर्थ असलेले टेंभे शिलकले. मंत्रीवाडीतील अण्णाजींच्या वाड्यात मोरोपंत आणि अण्णाजींचा मध्यरात्रीपर्यंत खल चालला. दुमन झालेले मोरोपंत पक्क्या निर्णयाला येत नव्हते. अण्णाजी आपल्या बुद्धीचे सारे कसब पणाला लावून रामराजांचा पक्ष त्यांच्या गळी उतरवित होते. मोरोपंतांनी जरी ठाम निर्णय अद्याप दिला नव्हता तरी त्यांचाही कल अंमळ रामराजांकडे झुकला होता. वद्य पंचमीच्या दिवसफुटीला रात्रभर पाचाडात मुक्काम केलेले हंबीरराव रायगड चढू लागले. ते पुत्राबाईची भेट घ्यायला विसरले नव्हते. महाराज आजारी पडल्यापासून काय काय नि कसे घडत गेले याचा तोंडावळा त्या भेटीत हंबीररावांना उमगला होता. महाराज गेल्याचे जेवढे दुःख त्यांना वाटले होते तेवढेच महाराणीची बुद्धी पलटल्याचे, त्यांच्या मागाने इमानाची माणसे परतत असल्याचे त्यांना वाटले. गडावर येताच हंबीरराव महाराणीच्या भेटीसाठी 7 महालाच्या दारुणी महलात दाखल झाले. त्यांना बघताच श्वेतवस्त्रधारी सोयराबाई फुटफुटून रडल्या. महाराजांच्या आठवणीने हंबीररावांचे डोळेही पाघळू लागले. एवढा पहाडदिल नेटाक गडी पण धान्याच्या
आठवानं लहान बच्चागत हुंदकला. रामराजांना जवळ घेत सोयराबाई घोगरे म्हणाल्या, आमचं एक राहू द्या. तुमच्या या भाच्यांना बाळराजांना कुणी धीर द्यावा. बरं झालं तुम्ही गडावर आलात ते. आमचा घोर थोडा तरी मिटेल आता. नाहीतर एवढ्या दौलतीची जोखीम कुणाच्या बळावर पत्करावी आम्ही. सोयराबाईंनी हंबीररावांना कसबानं चाचपून बघितले. छत्रपतींचे श्राद्धकर्म होण्याअगोदरच महाराणी दौलतीचा विषय काढतील असे काही हंबीररावांना वाटले नव्हते. त्यांनाही गडावरच्या माणसांना खूप विचारायचे होते. गडाचे दरवाजे बंद का होते? धनी पडून असताना आम्हाला साधी खबरती का नाही मिळाली? छत्रपतींना शेवटचा अग्निदाह भडाग्नीनं कसा काय दिला सर्वांनी? पण हे विचारण्याची ही वेळ नव्हती. हे हंबीररावांना जगल्या हयातीने शिकवले होते. रामराजांना जवळ घेत त्यांचे खांदे थोपटीत हंबीरराव सोयराबाईंना समन्वयाचे भान देण्यासाठी म्हणाले, हे आणि युवराज म्हणजे धन्यांच्या 2 डोळ्यागत आहेत. तेसनी बोलवून घेऊ पन्हाळ्यावरनं. काय करायचं ते युवराज, पेशवे, सुरनीस, न्यायाधीश, येसाजी काका, तुम्ही आम्ही मिळून करू. धनी गेल्याचं बघून चौतर्फाचा गलीम आता उचल खाणार. धन्याचं शास्त्र धर्माचं होऊन द्या समद. मग ठरवू समद. सोयराबाईंनी रायगडावर बसून 4 पावसाळे काढले असले तरी हंबीररावांनी मरण पाठीशी टाकून दौलतीसाठी वनवन मुलूकभर दौडत 4 उन्हाळे सोसले होते. ते इमानाचे आणि बिनतोडीचे बोलले होते. त्यांच्या मनसुब्याची दिशा ध्यानी येताच सोयराबाई सावध झाल्या. आपल्या बेतात हंबीरराव सामील होणार नाहीत हे त्यांनी ताडले. उलट हंबीरराव हाताशी लागणारी अण्णाजी, मोरोपंत ही माणसे फोडतील या शंकेनेच त्यांच्या मनी फणा उठविला. हंबीररावांना रायगडावरून टाकोटाक दूर कसे उचलावे हा विचार घोळत असताना सोयराबाई वर म्हणाल्या, आम्ही तुमच्या सल्ल्याबाहेर नाही. जे करणं असेल ते तुमच्या मसलतीनंच करू. बाळराजे मामासाहेबांचे पाय शिवता? सोयराबाईंनी हंबीररावांच्या मनातील रक्ताचे नाते शेवटचा यत्न म्हणून तपासून बघितले. पाय शिवण्यासाठी वाकू बघणाऱ्या रामराजांना वरच थोपवीत हंबीरराव म्हणाले, नग, हे काय करता भलतंच. तुम्ही बाळराज म्हणून धन्यापोटी उपजला तवाच चाकर झालो आम्ही तुमचं. खासगतीचं नातं तवाच सरलं. आमचा मोजरा घ्यायचा तुम्ही. आणि महाराणी रामराजांना मोजरा देऊन हंबीरराव बाहेर जायला निघाले. त्यांच्या धिप्पाड पाठीवर सोयराबाईंची जळजळीत नजर पलित्यासारखी फिरली. तिने रक्ताच्या नात्याने अंकुर जाळून टाकले. बांधल्या बेतातून सोयराबाईंनी हंबीररावांचे नाव स्वहस्ते फुली मारून पुसून टाकले. वर्दी पाठवून त्यांनी प्रथम अण्णाजींना बोलावून घेतले आणि आपल्या सुरेल राजबोलीत त्यांना कानमंत्र दिला. सरलष्कर पाठीशी उभे राहतील ते होणार नाही. त्यांना आम्ही श्राद्धकर्म झालं की कराड प्रांती कूच होण्याचा हुकूम देणार आहोत. त्यांच्यापासून बरं सावध असणं. अण्णाजी ते ऐकताना चिंताग्रस्त झाले. पाठीशी सेनाबळ असलेल्या हंबीररावांची सरलष्कर म्हणून ताकद ते जाणून होते. तरी त्यांना विश्वास वाटला की एकदा रामराजांचा मंचकारोहण पार पडला की हंबीरराव आडवे जाणार नाहीत. त्या जोरावरच ते सोयराबाईंना म्हणाले, आम्ही हरकोशीस करू त्यांना वळते करण्यासाठी. महाराणींनी निर्धास्त असावं. विधी होताच ते कराड प्रांती गुंतले राहतील असं मात्र करावं. अण्णाजींनी मसलतीतल्या आसामींना गाठून हंबीररावांचा कल
सामील होण्याकडे नाही हे कानी घातले. मोरोपंत, प्रल्हाद, निराजी, राहुजी सारे हंबीररावांशी भेटीगाठीत जेवढ्यास तेवढ्याने जपून बोलू लागले.